किती जड आहे ग. लय थकले बाई मी. पाणी आणून आता ना थोडस इंस्टाग्राम बघते. लय वेळ झालं इंस्टाग्राम बघितलं नाही. 15 मिनिटं झाले. आज तर मॅडम लय बसल्यात बाबा. का हो मॅडम लय बसल्या निवांत. आलात का? हो आलो ना. तरी म्हणलं कसे काय आले नाहीत अजून. आलो ना. मग म्हणलं आता भूक लागली होती. जेवण करावं म्हणलं चला. मग असं ना गिळलं बाहेर. बाहेर गिळायला काय तेव्हा तू इतकं चांगलं चटमटीत करते खायला. बाहेर कुठे गिळूच वाटत नाही खाऊ बी वाटत नाही. तुझ्या हातच खाऊ वाटतं सारखं. काय बनवले खायला? असं काहीतरी जा बघा. कळलं. बरं ते मला एक म्हणायचं तुला. ते आपलं वावरात थोडं तण झालंय. ते तण काढून येऊ आपण 1-2 तासात. हा जा ना मग या काढून. नाही आपण दोघं म्हणतोय मी. काय? आपण दोघं वावरात जाऊ तण काढायला. रानात? हो. तण काढाय? हो. मी? हो. तुमच्या सोबत? एकटी जा मग. येऊ तिकडं? येऊ नाही जा तिकडं. नाही येत. का? मी आले असते पण ना माझ्या पोटात असलं दुखतंय म्हणून मी नाही येऊ शकत. मी आताच बसले. जस्ट 2च मिनिटं बसले फोन घेऊन. असं का? हा पोटात दुखायला. नाही तर तू आली असती खरेला का? हा मी आले. काय करा तुझ्या पोटात दुखत आहे. हा ना खूपच दुखायला. आपल्याकडे काही पर्याय पण नाही. डोकं पण दुखायला. सगळं दुखायला लागलं. असं आहे ना. मी काय म्हणतो तू आराम कर आज. करते ना. आणि मग मी बी आता काय करतो शेतात जात नाही. पोरं चालले पिक्चर बघायला गावातले. मी मस्त पैकी जातो पिक्चर बघायला. संध्याकाळी आम्ही काय जेवण बिवण करून येतो. तू काय स्वयंपाक बी करू नको. आणि तुला स्वयंपाक करायचा बी काही त्रास देणार नाही मी येतो. तू आराम करा. नाही पिक्चर बघायला. हा पिक्चर बघ. येताना काय करतो मी डॉक्टर बी घेऊन येतो. आणि त्याला म्हणतो चांगले 10-12 इंजेक्शन हान 2-3 सलाईन लावायला होतो. नाही नको नको नको. इंजेक्शनची काय जरूरत आहे. होऊन जाते नीट. माझं लगेच राहतं. ते कसं असतं माझं 2 मिनिटाला दुखतं आणि लगेच राहतं ते काय प्रॉब्लेम. बरं कुठला पिक्चर बघायचा? पिक्चर बघायला चालू आता. बघू तो कोणचा लागलाय ते मला माहित नाही. बघू तो कोणचा लागलाय. मला माहिती ना कोणता लागलाय ते अजय देवगणचा लागलाय बघा. लय भारी पिक्चर आहे. हा बघून येतो. बरं झालं बरं का. थँक्यू. आपण दोघं जाऊ ना बघून येऊ. काय पिक्चर? अजय देवगणचा. हा तुझं दुखत आहे. रस्ता एवढा खराब. आदळून तुझ्या पोटात अजून दुखायचं. नाही मी म्हंटल ना आताच. माझं दुखतं बी कधी लगेच राहतो बी. आता राहील. नक्की राहिले ना? 100% राहिले. हा 100%. हा चला काम करू. आपण जाऊ आता शेतात. पिक्चरचं कॅन्सल करू आता. तुझं पोटात दुखायचं राहिलं आता. नाही नको. शेतात आपण पिक्चर बघायचं होतं ना. पिक्चर बघायला जायचं होतं. पण पिक्चर बघायला का जायचं होतं? तुझ्या पोटात दुखत होतं म्हणून. मग मी एकटा कसा शेतात जाणार म्हणून मग म्हणलं. म्हणजे तुम्ही मजाक करत होतात माझ्याशी? तुम्ही मजाकच करत होती ना माझ्याशी. 2 मिनिटात कसं काय राहिलं तुझ्या पोटातलं दुखायचं? मी काय शेतामध्ये काय नाही येत. थोडं करायचं काम. नाही होत माझ्याच्याने शेतामधलं काम. मी नाही येत. खोलो. हा बर चल. काय बनवलं खायला तू? मी आहे ना चपाती बटाट्याची भाजी. बर देऊ? मी येतो परिकून घराकडून येतो बघून. जेवण वाढून ठेव मला. आलोच मी. बघू किती झाले काम काय. फुल जेवण झाले. आता छानसा आराम करते. आलास का तू? जा तिकडे बस. जा तिकडे जा. मध्ये येतो कुठं पण. भाकर खायला दिली तर खात नाही. झोप आली घडे. आता मस्तपैकी आराम करते. आणि थोडस बघते इंस्टा. चला आवरलं का? आलात तुम्ही? हो आलो ना. कुठं आवरायचंय? अरे ते आपल्या रानात नाही जायचं. काय? अरे शेतात नाही जायचं आपल्या. मी तुम्हाला सांगितलं ना मी शेतामध्ये येणार नाही म्हणून सकाळ धरून. अरे बाबा किती तासाचं काम आहे. किती वेळा सांगितलंय तुम्हाला मी शेतात नाही येणार. मी नाही येणार शेतामध्ये. येणार नाही तू? नाही येणार. तुला यावंच लागल.
मी नाही येत, तुम्हाला म्हंटल ना, तुम्ही सारखं सारखं का गोष्ट तीच काढताय, सारखं शेतात जायचं तुमचं सकाळधरून किती वेळ झालाय मला विचारायला. आपल्या शेतात आपण नाही जाणार तर मग कोण जाणार आहे? आपण ते मला माहित नाही, तुम्ही कामाला माणसं ठेवा, नाही तर काही पण करा, पण मी नाही येणार. माणसं आपण रेग्युलर लावतोच, आता थोडं काम आहे त्याच्यामुळे माणसं नाही लावले, त्याच्यामुळे तुला यावं लागेल. आता मी येणार नाहीये, मी तुम्हाला स्पष्टपैकी सांगितलंय, बाकीचं तुम्ही तुमचं बघा. लग्नाच्या टायमाला तुझे पप्पा सगळं वावर बघत होते, सगळं फिरू बघत होते, त्याला पाणी आहे का, विहीर आहे का, बोर कुठे. हा, पण माझे पप्पाच म्हणले रानामध्ये जायचं नाही, तुम्ही पण म्हणला होतात काय, आम्ही काय काय म्हणले? काय म्हणले? रानात जायचं नाही, रानामध्ये भाऊ असतो म्हणले का? मग मला काय चावलं बिवलं तर? हो खरंय ना, मी नाही येणार रानामध्ये. पप्पाचं पालन करते बाबा तू नियमांचं. हा, मग तुम्ही अगोदर बोलले होते लग्न लावताना आम्ही पोरीला शेतात नाही पाठवणार, आणि आता बरेच शेतामध्ये घेऊन चाललाय. काय म्हणलो होतो, पोरीला शेतात नाही पाठवणार, पण पोरीला शेतात घेऊन तर जाऊ शकतो ना. पण मी काम करणार नाही, मी शेतात येणार नाही, तुम्हाला मी सांगितलं. तुम्ही जेवढं होईल तेवढं कर, जेवढं होईल तेवढं कर. नाही येणार नाही म्हणजे नाही येणार, नाही, तुला यावंच लागेल. नाही येणार, नाटकं करायची नाहीत तसली. मी नाटकं करणार. हा, आली पाहिजे. नाही येत मी बसतो तिथं पलीकडे, बसतो खडकावर, तोपर्यंत आली पाहिजे तू परदेशी. नाही येत मी. जा, नाही येणार. कसं जा, तुम्ही तुमचं जावा, मी नाही येणार. काय माणूस आहे यार, मला खरंच नाही येतो की काय रानामध्ये. नाही नाही नाही, मी नाही रानात जाणार. मी पप्पाला फोन लावते, सांगते की मला रानामध्ये नेलंय बळजबरी. हॅलो पप्पा. हा, कुठे तुम्ही? तुम्ही लवकर इकडे या, लय मोठा प्रॉब्लेम झाला, तुम्ही या. हा तुमचा जावई ना माझ्याशी नीट वागा नाही, तुम्ही या, मी तुम्हाला आलं सगळं सांगते, काय झालं काय नाही ते सगळं सांगते. मी तुम्हाला फोनवर नाही सांगू शकत, तुम्ही पटकन या. नाही तुम्ही इथं आल्यावरच बोलू, तुम्ही या पटकन या. आता पप्पाला लावलाय फोन, आता पप्पा येतील, बघते मला कोण रानात नेते ती. म्हणजे 2 मिनिटात आवरून बस, आता येतात माझे पप्पा. रानात नेले मला. टेन्शन आले बा मला तर, लग्न करून मरणाचा ताप झालाय डोक्याला. बाप्पा काय करतोय इथं? अरे बाप्पा, अहो अरे काय करतोय इथं? काय ना बसलो इथं. इथं कमी बसला तू? काय जरा टेन्शन मध्ये आलत ते, बसलो. काय टेन्शन मध्ये? काय झालं? अरे ते काय बायको चालू तापायला लागलाय मला, लग्न करून टेन्शन. तुझ्यासारखं बिना लग्नाचं राहिलेलं परवडलं बुवा. बायकोचं ताप होय? तू आता बायकोच ताप व्हायला लावला तुला, आणि मग लग्न करताना कळत नव्हतं तुला? अरे काय मला वाटलं उड्या मारत होता. अरे मला वाटलं ती सुधरण परत. पहिले समजा जे बोला केलं ना लग्नात की बाबा आमची पोरगी शेतात जाणार नाही, काय नाही, ती तसंच वागायला लागली. आता मला वाटलं आता वावर आपलंच आहे, तर आपण आपल्या शेतात काम नाही करायचं तर मग कोण करणार आहे? नाही आता शेतात त्यात जायला पाहिजे बरं का. बरं मी काय म्हणतो, बाकीचे आपण मोलकरी लावू ना, अरे पण थोडं बी कसलंच लक्ष द्यायचं नाही म्हणलं कसं व्हायचं म्हणून. बरोबर ना. तरी मी तुला लग्नाच्या आधी म्हणलं होतं बाप्पा, तू मलाच येड्यात काढलं, मला येड्याने तू हिंडतोय असं तसं. मी म्हणलो होतं तुला बाप्पा लग्न करू नको, लय वैताग असतो. लय अवघड ऐकलं नाही आता. बघू सकाळ धरून तिला म्हणतोय वावरात चल, थोडंच काम आहे. अरे 5-2 तासात तेवढं होईल, पण तिला यायचंच नाही. बघू मला सारखी तीच आठवण करून देती, आणि पहिले आपल्या अशा बोलल्या झालत्या, आणि पहिलं सगळं आपलं असं झालं. मग त्याच्यामुळे इथं बसलो टेन्शन मध्ये. हा ना, मी चाललो होतो आता, मला दिसला, मी चाललो इकडे वरी. कुठं? इकडे वावराकडे चाललो होतो मी. असं आहे का? पाऊस बी आता बरेच दिवस झाला नाही, म्हणलं आता बघून यावं म्हणलं कसं येतंय बरं का. पण काय पाऊस? हा ना, पावसाचे लयच हे झाले, कपाशी उगा एवढी आल्यात एवढी. असं आहे ना. हा ना, तू बसलेला दिसलं म्हणून आलो, बाकी काय नाही. नाही असंच बसलो होतो. जाऊ दे, लय नको टेन्शन घेऊ, काय होईल ते होईल. आपला बसलो नाही म्हणतो, बाकी काय. बरं येऊ का मग मी? चालतं, येतो मग मी, जायचं रानात मला. बरोबर चालतं. अरे पप्पाचा फोन, पप्पा आलेत काय की? हॅलो, हा पप्पा आलात का? ठीक आहे थांबा, मी ह्यांना लावते, आणि मग तुम्ही त्यांच्यासोबत या पटकन घरी. हा ठीक आहे. भाई पण इंजिन माझे तर आता भांडणं झालेत, पण मी आता ह्यांना कन्व्हिन्स कसं करू की घेऊन या पप्पाला म्हणून? काहीतरी करावं लागेल. एवढी ते येते नाच.
त्यांना आयडेंटिटी आणायला होते गोड गोड. या पाहुणं मग व्हायला काय रस्त्याने खडे होते राव, कांबराची तर वाटच लागली बाबा. हा अरा जावई बी कधी येतो काय होतो काय व्हायतो. व्हायला गावातून निघतानीच फोन लावला होता जावायला, अजून नाही आला इथं. व्हायला काय वसाड गाव आहे रे बाबा, न इथं पानाची टपरी ना हॉटेल ना. वा रे वा, फसलो गाड्या मी इथं, पोरगी देऊनच फसलो मी. व्हायला माझी काही इज्जत आहे का नाही जावा पुढं. हा येतानी फोन लावला आतापर्यंत पत्ता नाही. कमाल झाली गाड्या. असं वाटायला लागलं की एखादी चपटेच हाणावं आता. लय डोक्याला ताप झाला मायला. माझी चपटी बी कुठं भेटन, पण चपटी इथं चपटीची तर दुकान बी दिसा नाही इथं. टेन्शन झालं गाड्या. आता जावायला काय करावं बाबा, बुटाने हाणावा का उचलो आपटावा का काय करावा. माझ्या डोक्याला ताप झाला गाड्या. याला अर्धा तास झाला नाही येऊन इथं. हा आले जावई चाले बाबा. काय जावई इतकं उशीर असतो का कुठं. काय झाला जरा उशीर. उशीर म्हणजे पाहुणे यायचे. आता गावाकडून निघताना मी फोन लावला. मला कळायला पाहिजे ना किती ह्याच्यात येतं माणूस, इथं किती वेळात येतं. हे जरा काम होतं घरचं, झाला उशीर जरा. अरे 1 घंटा झाला मला इथं थांबून राव. मरणाची भूक लागली इथं. असं आहे का. चला चला चला, जीवन आलं नाही काय म्हातार. चला नामाने चालवा जरा. रिक्षेवाल्याने बी कंबर मोडलं मायला, खाट्यात टाकू सगळं कंबर दुखायला लागलं माझं. अरे जावई हो काय झालं. अहो उद्या मंगळवार आहे. हा घेता काय एखादं बोकड उचलून. कशाला. खाऊ की मस्त. बोकड नाही शिळी आहे ती. शिळी चष्मा आणलाय विसरले काय. इकडे हे बी शिळी आहे. तिच्या महागा. तुम्ही तुमचा चष्मा घेऊन येत जा. डोळ्याला विसरलंय. तुमच्या गडबडीमध्ये विसरलो की चष्मा मी घरी. काही दिसायला लागलंय तुम्हाला. बरं जाऊ द्या, कोंबडीवर भागू काय करता. कोंबडी. हा सासऱ्याचा पाहुणचार करायचा का नाही तुम्हाला. अरे वा धंदे. काय झालं जावई. मामा जरा गाडीत जरा आवाज कमी गाड्या. मग हा ना, मी विसरलो जरा गडबडीत. है का. चला तुम्ही हळूहळू, मी येतो पाय मग. आयला मला काय बरोबर वाटा ना गाड्या. हे बरं संगत चलू. चला 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 चला. अवघडच झालं गाड्या, गाडीत हवा मारायला पाहिजे तुम्ही, आहे का नाही. मारायला पाहिजे होते आता, सांगून काय फायदा. हा बरं ऐका ना. चलो वाट लागली की माझी बी. बरं मी काय म्हणतो, तुम्ही गाडी चालवा मी चलतो. हे पाहुण्या रावळ्यात ओळखीचे लोक बरं वाटत नाही, आहे का नाही. अरे जावई बापू, मला कुठं गाडी चालवता येते काय बी उगच. बरं बरं काय राव. बरं मग मी चलू का पुढं. चला चला येतो मी येतो. लग्नात लय बोल्या करीत होत. लग्नात तर लई मोठ्या गोष्टी हानीत होता. माझ्याकडे 4 व्हीलर आहे, माझ्याकडे असं आहे तसं आहे. काय सगळे फुसकीच निघाले, काही कामाचे नाही. पाहुणे असायला पाहिजे होते चांगले. अरे वा. झाली गाड्या रस्ते. मला बरोबर नाही गाड्या वाटलं हे, आहे का नाही. बेजारी झाली गाड्या. म्हाताऱ्या माणसा संग असं नाही नसतं करायला पाहिजे होतं राव तुम्ही जावई. हा आलो बाळा आलो. अरे घरात न ग बाबा, माझं सगळं गरमायला लागलं मारणाचं. ये पाणी घेऊन बसा ना. नग आत नग काय नग बसले असत्या. आत कसला सोपा आहे जबरदस्त. नगर बाबा सोपा नगर काही नगर बाबा. आत कसला आहे तुम्ही दिला सोपा. आण बाळा आण. परतन माग का फ्रीज मधलं आणलं का पाणी एवढं गार. हा तुम्ही दिलेलं नाही होय ते फ्रीज. मला गार जमत नाही ना, सगळं दात ठणा करत येत. मग आणू का गरम पाणी. बजालं ठेव. एवढं कसं काय.
जसं काय फाट्यावरून चला. अरे ह्या जावायाने मला पायी पायी आणलं बघ त्या फाट्यापासून, चाकात हवा नाही म्हणून. का हो? काय काय झालं अरे. गाडीला तुमच्या? अरे ती हवा जरा कमी झाली जाता जाता. खरंच काय? हो खरं हो, झाली. खरंच जरा खरंच झालती का हवा कमी? अरे काय बाबा, पप्पाला तुम्ही चलत आणलं? चला ना घरात. अरे बाबा, घरात नका नका इथंच बघ. हे सांग कशाला बोलवलं मला फोन करून, ते सांग अगोदर. बस खाली बस. हा, सांग. चहा बी कर जरा. चहा बी नाही तुमच्या घराने, ऐकतो ना अगोदर काय चाललं तुमच्या घरातलं पुढे सगळे. हे फोन करून बोलवलं ना मला या पोरीने. काय झालं? हे आहेत का, हे म्हणतात मला वावरात जाऊन काम कर, हे कर. वावरात हा, हो जावई, हो लग्नाच्या टायमालाच आपली बोली झाली की ते पोरगी शेताचं काम नाही करणार म्हणून. हे काय लावलं तुम्ही नाटक? उगा थोडं काम होत. अरे थोडं गेलं नाही, माझी सोन्यासारखी पोरगी शेतात नसली जात, ती घरची कामं करीन. ती सोन्यासारखी मी काय लोखंडासारखं काय. आता मला काय माहिती लोकांच्यासारखं का काय, पण माझी पोरीचं बोलणं झालं लग्नाच्या वेळेस की ती शेताचं काम करणार नाही म्हणून. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे जावई काही. आता मग आमचं शेत आहे मला थोडंफार आम्हाला आमचं तुमचं काही संबंध येत नाही. माझी पोरगी घरचं काम करीन, फक्त स्वयंपाक बिपाक ते घरचे वासणं बिसणं, असं आहे. शेताचे काम करणार नाही ती. असं असलं तर नेतो माझ्या पोरीला वापस. मामीला तुम्ही घरीच ठेवता का? मामीला म्हणजे तुमच्या मामीला तुमच्या माझी कोणती मामी, मरून त्याला 5-6 वर्ष झालं मामीला. अहो ती मामी नाही, तुमची मामी नाही, माझी मामी म्हणजे तुमची बायको. असं म्हणा की मग मग ती खेड्याची आणलेली आहे, माझी पोरगी शहरामध्ये शिकलेली आहे. हा मग तुमच्या गावाची लोकसंख्या 2000 तुमचं शहर आहे का ते? अहो शहरात पाठवली ती शिकायला तिला. हा, पाठवली ना 10वी पास. हा, 10वी पास झाले, पण तुम्ही 10वी तरी शिकलात का? मग मी शाळेतच गेलो नाही मी. तसंच असतं ना मग. आजच्या वर्गाला विचारा. ग्रॅज्युएशन म्हणजे 15वी झाली माझी. 15 होऊन बी शेतात काम का? आता मग माझं आहे म्हणल्यावर नोकरी बघायची की नाही, आता आमचं वावर आहे म्हणलं आम्हाला आमच्या वावरात काम करणंच आहे ना. गडी लावायचा एखादा. एवढं शिक्षण करून फायदा काय तुमचा? गडी लावून आम्ही घरातच बसतो, आम्ही लावतो गडी. या बघा तुम्ही माझं डोकं खाऊ नका. माझी पोरगी शेतात काम करणार नाही. नाही बरं, मग आता कसं करायचंय? कसं करायचं म्हणजे हा, तुम्ही ठरवा कसं करायचं. तर तुम्हाला पटत नसेल तर माझी पोरगी माझ्या घरी आम्हाला येतो. ठरवायला मी तर बरोबर ठरवित होतो. तिला म्हणलं होतं बा कधी कधी येत जा वावरात काम करायला. कधी ना मध्ये कधीच येणार नाही ते. तोंडा शेताचं तोंडच बघणार नाही ती. खरं खरं आता तुमचं. एवढा लाडाने पाळलेली पोरगी ती एकुलती एक माझी, आणि तिला शेतात पाठवायला लागली तुम्ही कामाला. समजले का पाय तुम्ही? काय समजायला पाहिजे तुम्हाला, लाज वाटायला पाहिजे जावई काही. हे असंच आहे. बरं, मग आता कसं करायचंय? कसं करायचं म्हणजे तुम्हाला पटत नसेल तर नेतो माझी पोरगी. त्यासाठी आलात का? मग काय तिनेच बोललेलं मला लगेच तयार आहे फोन करून. मग जाणारच ना, हा. त्या शेतात येऊ. आणि जावायला? जाऊन भागन का तुकडं तुझं तिकडं? बागन ना, माझे पप्पा आहेत माझ्यासाठी खंबीर. पप्पा 2 दिवस घरी ठेवतील, परत हाकली रानात. कोणी चला, हाकलं हाकली नसतं. त्यांचं. पोटाच्या पोराला कोणी हाकले नसतं. पोराला बोलू नका वगैरे. पोटाच्या पोराला कुणी हाकलीत, पण पुरीला हाकलीत ना. नाही हाकलेत, कुणी नाही हाकलेत. तुम्ही समजलं उगाच का? चढवू नका माझ्या पप्पाला, काय पण म्हणू नका. काय हूं नाही तर बरं, माझं कसं इतकं वाईट करायचं नाही. सांगा बरं. काम हे नाही करायचे आणि शेतातले तुम्ही करायचे. आलं का लक्षात? तर मामा थांबा, लई मुद्द्याचं बोललात तुम्ही. आता रेकॉर्डिंग करू तुमची मस्त पैकी. आता जे बोललात का, रेकॉर्डिंग म्हणजे पोरी काय आहे? जे बोललात तेच बोलायचं फक्त. हा, माझी पोरगी घरा बसले काम करणार हम्म. आणि शेताचे तुम्हाला करावं लागेल हेच बोललो. काय बोललो? हा, तुमची पोरगी घरा बसले काम करणार हा, आणि शेतातले काम तुम्ही करायचे. मी करायचे. माझी पोरगी जाणार नाही शेतात. बर, चालते चालते. चालतंय ना मग. निघू का पोरी मग? अहो मी स्वयंपाक करते ना, चहा बनवते. नाही नाही नाही, थांबा थांबा काहीच नका, मला एवढा थांबा कंटाळा आला का थांबा. नाही? या या, चला घरात या. चलू चलू नका जावं, जातो मी. चला जाता चला, येईल. या इकडे या. हा पोरी आता काय थोड्या थोड्या गोष्टीला मला फोन करीन, मारलेले काम असते शेतात इकडे. बरं ऐका,
जेवायला बिवायला मग टाइम होतोय, तुम्हाला उशीर होतोय. हा बुरकी चटणी भाकर आहे थोडी खाता का? भोरकी चटणी बी नका तुमची भाकर नका काहीच नका तुमचं मला. अहो पण जेवण करून ये जा. पोरी, फोन करीत नको जाऊ आता थोड्या थोड्या गोष्टीला मला. मी जातो आता. सोडता का जाऊ अजून पायी पायी? येऊ का सोडायला? चला जावई सोडायला येतो. चला लाखामध्ये एक भेटला गाड्या जावई मला. चला कुठे चला? सोडायला येतो. जातो मी, जातो बा, नग नग होय, नग जातो मी. आलो असतो ना. कशा हवा पहिलेच कमी आहे तुमच्या गाडीत. हवा लय सुटली. अहो गाडीत म्हणा लागलो चाकात तुमच्या. चला या मग दमान जा. हा जातो आणि जातो. पावस करू, फोन करा पावस. जायचं ना सोडायला. जातेत ना चलत चलत जाते. जाते चलत. थोडा व्यायाम होतो. रेप राईट लय बसून बसून. आईला ह्या घरात पोरगीच नाही द्यायला पाहिजे होती. मी लयच चुकलं गाड्या माझं. गावातले लोक म्हणत बी होते ते बदमाश लोक आहेत, बदमाश लोक आहेत. मी कुठं ऐकलं? मी म्हणलं पोरीचं भलं होईल, पोरगा बी चांगला आहे, घरची बी मंडळी चांगली दिसायला लागली होती. आणि ठरलं बी होतं की पोरीला शेतीत नाही पाठवणार आम्ही कामाला. तरी फोन, पोरगी शेतीत येणार कामाला, शेतात येणार कामाला. अरे काय तुमचे धंदे आहेत, वाया गेलेले दिसतेच राव तुम्ही मला. आता पोरीचा फोन आला ना उचलीतच नाही मी. जे होईन ते होईन बघून घेऊ. बाई कुठे गेला काय की हा माणूस. मम्मा फोन पण लागा नाही गेला. कुठे गेला काय माहिती. फोन लागाने गेला बाई. हे एवढे मोठे इटा इकडे टाकायचं, तेवढं मोठं घर बांधायचं. माणसं कामाला सुद्धा लावी नाही. हा एक माणूस येऊ द्यायला बघतेच. तेवढं मोठं काम पडलंय. आता ह्या मी एकटी वाहू का? आलात का? कुठे गेलतात? तो इटा बिटा टाकले नाहीत का वरती? हा मी एवढं मोठं काम करू का? मग काय झालं करायला तुला? काय झालं म्हणजे काय झालं म्हणजे एवढं मोठं मी उचलून मरू काय? इटा वगैरे ठेवून. आणि इटा उचलेला काय माणूस मरत का? मग मी मरते ना. नाही मरत. मी तुला दवाखान्यात नेऊन जिवंत करून आणीन. जिवंत करून. एवढं मोठं घर बांधायचं, मिस्त्री कामाला लावा म्हणलं तर ते लावायचा पत्ता नाही. आपलं हिंडायचंच. हिंडायचे काम असतात मला. मला काय तुझ्यासारखं होय नुसतं घरातच बसायचं, घराच्या बाहेर जायचंच नाही. घरातच घरचं काम करायचं, काय घरात नाही. बसायचं. तुम्ही असं नाही बाहेरचे मला. काम करतात माहिती. हो. काय नाही हे पटकन पटकन काम करू लागा अंदा बांधून. मी काय काम वगैरे करणार नाही. मला आलाय कंठाळ. नाही काम करायचा विषयच नाही. हे तुलाच करायचंय. माझा विषयच नाही काम करायचा. कस काय विशेष नाही काम करायचा? मी हे काय काम करणार नाही. माझं तुला मी माहिती बसणार ना आहे. मामा आल्याच्या नंतर आपली काय बोली झालती? काय झालती? तुझे पप्पा काय म्हणले तुला? माझे पप्पा काय म्हणले? आठवलं का? हा ते आठवलं. म्हणले घराजवळचे काम करायचे. घराजवळचे काम करायचे. हा मग आता हे काम कुठं आलंय? घराजवळच. मग घराजवळचं काम म्हणलं. हे काम कुणाचं? माझच पण असं थोडीच असतंय. मग नाही थोडीच असते. मग मी त्या दिवशी तुला म्हणलं होतं चल रानामध्ये, तू आली का? आली का तू? काम नाही येत मला. तुम्हाला माहिती ना. मग तुला घरची कामं चांगली येतात. मग घर बी बांधतो, मिस्त्री मी कॅन्सल करून टाकतो डायरेक्ट. नाही बाकीचं करते मी काम. बाकीचं सगळे तुम्ही मिस्त्री लावा. थोडंफार करते मी. थोडंफार करते. मग आता काय करायचं माहिती का? मिस्त्री लावलेले ते आज 10 वाजता येणार आहेत. तू काय करायचं? जेवढ्या इटा लागणार आहेत भिंत बांधायला तेवढ्या वरती नेऊन टाकायच्या. पाण्यात भिजून टाकायच्या बरं का. पाण्यात भिजून इटा वरती टाकायच्या. सिमेंट बिमेंट तिथं पलीकडे टाकलेले. सिमेंटची गुणी आणायची, उचलायची, वाळू बिळू ती पलीकडे टाकायची. माल खालवायचा, मिस्त्रीच्या हाताखाली द्यायचा. आणि परत ऐक मी काय म्हणतोय. पोटात दुखायला. आता दुखतच नाही पोटात तुझ्या? झोपते घरी असं इटा दुखायला. नाही आता इटा बिटा उचलेल्या पोटा बिटात काय दुखत नाही तुझ्या. आणि परत मला स्वयंपाक बी करायचा. मला राहणार जायचे. चक्कर यायला लागली. मग कसं तरी नाही काय होत नाही तुला. लागले शप्पथ. काहीच होत नाही. तर मी मला सगळं माहिती तुझी नाटकं. मी काय तुला आज ओळखीतोय काय? नाही मला खरंच चक्कर यायला लागली. मला पोटातले दुखायला लागले. आपण काय करू? पिझ्झा खाते का? काय झालं? कुठला पिझ्झा? आता कसं मला काही माझे डोकं दुखत आहे. खरंच डोकं खूप दुखतंय. आपण काय करू? ह्याला माणसं लावू कामाला. ठीक आहे. माणसं लाव. आणि रानामध्ये बी पैसे तूच दे. मग पप्पा कोण आण पैसे द्यायला त्यांना.
पैसे कुठे तिची माणसं लावून? ते लग्न लावलंय ना, मग सगळं तुम्हीच करणार ना. माझे पप्पा कशाला देतील काय सगळं? मग हे घर काय, घर कुणाचं आहे? हे आपलंच आहे ना. हा मग कामाला माणसं लावा ना, घ्या ना बांधून. माणसं बिनसं नाही, घरचं काम आहे तू करायचं, शेतातलं काम मी करीन, विषय संपला. जय महाराष्ट्र. माझ्या पोटात दुखायला लागले बाई. हे पप्पाला काय समजत नाही का काय, पण म्हणजे घराजवळची काम तू करायची. ऐक, एवढी मोठी जडी विटाने एवढं काम करायला लावलंय. हे माझ्या नवरीने चाबरा नवरा आहे माझा. हाय ना चाबरा. बायको लयच भुळी आहे माझी. कणा कणा टाक ना इटा, इकडे वर आणून टाक ना, इकडं इकडे टाकायचे इटा. टाकते ना. मग एक एक इटाने का व्हायच्या? टाक 4 4 5 5 आणून, नाही पाटी आण घरामधली, त्यात भरून टाक. आणले ना. उचलत नसलं तर मग तरी बी उचल तूच. मला 1 मिनिट, फोन आलाय मला. फोन? येऊ फोन, इकडे आण, इकडं. मी कटला. उरक पटपट. हा उरकते. टाइम झालाय मरणाचा, अजून तुला स्वयंपाक करायचा. उरकलो वर पटपट. यार पिझ्झा, पिझ्झाचं नाव काढलं आणि मला पिझ्झा लय खाऊ वाटायला. आता काय करू मी? हा असं नाही ऐकणार, त्याला लाडी गोडी लावा लागेल मगच हा ऐका. नाटक करीत होती पप्पाला बोलायची. हॅलो पप्पा, मला खूप काम करावं लागतंय पप्पा. पप्पा बी हुशार, दखरावीन करून आले तर मला सांगते तर घराजवळचं काम. पण बरं झालं घराजवळचं म्हणले, घरातलं नाही म्हणले. घराजवळचं काम पूर्वी करीन. आता मी असलं सगळं घराजवळ, मला तर वाटतं तिकडे लांबचं वावर हिकून टाकतो, सगळं घराजवळच वावर घेतो. मस्तपैकी खायचं प्यायचं झोपायचं, कर सगळे काम. आता कुणी मोलकरी लावित नाही, कुणीच नाही, सगळं हिलाच लावतो करायला. पण माहिती गायला उगं तिला वाटलं मी लय हुशार आहे. अरे मी बी लय हुशार आहे, तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने. ऐका ना, ते सकाळी नाही का, काय झालं सकाळी? माझ्या पोटात पण आणि डोकं पण खूप दुखायला. आता एवढ्या विटा वाहिल्यात तर ते ना मला ना भूक लय लागली होती. मी पलीकडे बघतो विटा किती वाहिल्या तू. अरे बाप रे बाप, 2 इटा वाहिल्यात, त्यातला बी तुकडा कमीच आहे. 1.25 इटा आणल्यात तो. बरं ते विटाचं सोडले, पण मला लय भूक लागली. माझ्या पोटामध्ये ना लय कावळे वळायला लागले. मी सकाळ जेवण जेवणच केलं नाही. जेवण तुला कोण म्हणलं ग तू जेवण नको करू आणि तुझ्या पोटातली कावळे ओरडून दे? कोण म्हणलं तुला? भूक लागली मला आता. मग मी काय करणारी? भूक लागली तर खायचं. रात्रीच्या भाकरी पडल्याशिवाय चटणीवर, बुरक्या चटणीवर खायच्या नाही. ते बरं कावळे शांत करायचे. बरं हे का नाही, आपलं लग्न झालंय हे का नाही आता? हो झाले ना. तर मी म्हणते असं कुठेतरी फिरायला जाऊ आपण. फिरायला जाऊन आणि हे घराचं बांधकाम अर्ध्यात टाकून? नाही नाही नाही, ते करू ना. पण मी का मग फिरायला गेल्यानंतर मग आपण पिझ्झा खाऊ. पिझ्झा तुम्हाला पण आवडते का नाही? पिझ्झा? हा. अरे ते पोटाला टायमाला भाकर पेटा ना, पिझ्झा आवडते. पिझ्झा आवडते ना, तर मला पिझ्झा लय खाऊ वाटलाय. पण मला एक कळत नाही, सगळं घरचे काम टाकायचे आणि पिझ्झा खायला शहरात जायचं, एवढं लांब जायचं नाही. आपण ते ऑनलाईन बघू ना. ऑनलाईन इथं येईन पिझ्झा. अरे इथं आपण खेड्यात राहतोय. तरी पण येतो. हा, इथं खेड्यात राहतोय. इकडे पिझ्झा मागितला ना, आपल्या इथं ऑर्डर त्याचा भज्जा होईल खायला. तुला पिझ्झा पाहिजे तुला? नाही खरंच, मला लय कसं तरी व्हायला. मला पिझ्झा खाल्ला ना मग मी शांत होईन. मग तू शांत होशील, शांत झोपचीन तू आणि सगळे काम रचेन. त्याच्यापेक्षा तुझ्या पोटातले कावळे अशी काव 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 कर ओरडू दे आणि तू इथंच काम कर. मी येतो फिरून गावात. नाही, मला पिझ्झा खायचंय. मला प्लीज. काहीच नाही, पिझ्झा नाही काय नाही तुला. पिझ्झा घरचं भाकरी भाजी खायची, काम करायचं, हाय का नाही? कामाला बळकट का तुम्ही मला? अरे लेच काढूच माणूस आहे, काहीच ऐकत नाही. हिने बऱ्याच इटा आता वर मांडलेल्या असत्या. मिस्त्रीला फोन लावा लागेल, बोलून घ्यावा लागेल, म्हणजे घराचं काम तरी चालू होईल. मस्तपैकी जेवण बी करावं लागेल, भूक बी लागलेली. घराला
कडी लावली. ही कुठे गेली? बरोबर आहे, मला वाटतं ही इटा उचलीत असेल. बिचारीने चांगलंच मनाव घेतलेलं दिसतंय. चला जाऊनच बघू. ओ, इटा काय टाकलेलं तिने? ही कुठे गेली? काय अवघडच झालं. घरी नाही, इथं नाही. गेली का माहेरला रुसून बिसून? मी हिला जास्त ताण नाही दिला, नाही त्याच्यामुळे पण ही जायला बसली. चला बरं बघावं लागेल इकडे तिकडे. आज माझा नवरा काय माहितीये, पिझ्झा साधारण पिझ्झा मला घेऊन द्याय नाही. लयच उशीर झालाय. पिझ्झा खाऊ वाटलं होतं मला. पटापट. वहिनी काय करते वहिनी? काय करते तिथं? काय नाही, जेवण करते. या जेवाय. जेवण इथं? हो. हे काय बघा की, भात आहे, भाजी आहे, बाजरीची भाकर आहे. अजून काय पाहिजे? काय देऊ सांगा? डोक्या बिक काय परिणाम झाला काय? ते काय भात आणि ते वय ती मग दिसतोय ना काय नाही म्हणून. भात काय ती मग कळतंय ना काय नाही म्हणून जेवायला. मग कसं म्हणताय काय करताय? दिसत काय बसले म्हणून? बसलात नेमकं असं? कामधंदे नाहीत म्हणून बसले मी रिकाम टेकडी. कामधंदे नाही तर आयला बरं झालं. मला बी मी सकाळ धरून फिरतोय, मला बी वावरातलं काम आहे. कुणी बायाच भेटना तर चला मग आपल्या वावरात. मग आमच्या हाय तुमचा दोस्त, तर दोस्तालाच विचारा ना, नाहीतर ह्या दोस्ताला कामाला तुमच्या रानात. अहो दोस्ताला कामाला नेऊन दोस्त झालाय पर आमचा असा काढी, तुम्ही झालाय जाडी. असा खेळ झालाय तो आता. कोण म्हणतंय असं? कोण म्हणतंय? मी नाही म्हणत, मी नाही म्हणत, दिसते मी नाही म्हणत. गाव म्हणताय, मी कशाला म्हणू? गावाच्या तर तोंडात माती पडली, पण गावाचं तर जाऊ द्या. पण तुम्ही तर आता मला म्हणताय ना जाडी. तुम्ही म्हणलाच मी नाही म्हणलं जाडी. जाडी म्हणलात. अहो मी नाही म्हणलो तुम्हाला जाडी. गाव म्हणताय. काम करत नाही का? मला काय माहिती. काय दिसतंय आम्हाला डोळ्याने ती काय काम करताय तुम्ही म्हणाले म्हणलातच कस काय? मी नाही म्हणलं, गाव म्हणलंय. मला काय करायचंय म्हणून. तुम्ही मला गाडी म्हणला. मी नाही म्हणलो, मी नाही म्हणलो, गाव म्हणलंय ते. मला काय करायचं? मी नाही म्हणलं. अवघडच काय बाबा आता. एक शब्द बोलला तर बाई एवढी काय करते. बाप्पा कसा राहत असेल बाप्पा? तुम्ही निघा त्या बाप्पाला बी बघून घेते, तुम्हाला बी बघून घेते, सगळ्या गाव आलेलं बघून घ्या कोणाला बघून. मला जाडी म्हणतात, हे काय मला खाऊ पिऊ घालतात? हा, माझा नवरा मला आणतो खाऊ पिऊ घालतो. आलिशा आणि कुठले मला जाडी म्हणणारे. स्वतः बघा किती वाढून बसलेत. जागा पुराणा घरात जागा, मला आलेत म्हणायला जाडी. त्याला कुठे गेला असेल सकाळपासून? रानाकडे तरी जाऊन बघावा. अरे बाप्पा. हा बोल ना. मी होय. हा. अरे ती बायको कुठे गेली काय? सकाळपासून बघतोय तिला. खतरनाक आहे रे बाबा तुझी बायको. काय झालं? लयच खतरनाक आहे बाबा. झालं काय? तिथं बसलेले आहेत त्या. आपलं सहज गेलो विचारलं, म्हणलं वहिनी काय करता इथं बसलाय? म्हणून ते जेवण. हा, आता समोर तर झाड आहे त्याचे सोयाबीनचे. जेवण कुठे? मी आपलं सहज विचारलो, बाबू कशी सांभाळत असून ते. अरे बाबा ती बाई एका भेताडे मला कळणार. मला हाकलून लावलंय बडबड 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 करून. खुरपीत नाही कशाचं काय नाही बाबा. तुझं तू बघ बाबा. तू अवघड आहे पण एवढं खरं. आता मी जातो. रानात कशाला आली असं भाऊ? तिला घरचं काम सांगितलंय मरणाचं, ते सगळं सोडून इथं रानात कशाला आली असं? चला जाऊनच बघू. ह्याला कुठे गेली कडे ही? वैभव तर मला इथंच आहे रानात. मला विश्वास बसा नाही, रानात आली कशाला? काय सुधारली का काय हे कळा ना मला. मला तर वाटतंय तिला घरचं काम जास्त दिसलं असणार आहे, त्याच्यामुळे आली असेल रानात. तिला वाटत असं माझी सहानुभूती भेटेल तिला रानात आल्यावर, त्याच्यामुळे आली असेल कदाचित. पण कुठे गेली काय कळनाच मला. काय बी सगळं हातमोड झालं नाही तर पिझ्झा खायचा सकाळतून. पिझ्झासाठी तरसते मी. पिझ्झा सुद्धा दे नाही मला आणून कोणी. आता इथंच बसते, घरीच जात नाही आता. जीव त्याला बघते मी. काय माहिती कधी येतोय. हिच्यात पाणी पण लय मोठं आहे. काय करते इथं? जीव द्यायला आले. जीव द्यायला वय? हो. किती वेळ बघावं लागेल? कशाला? कार्यक्रम
का कधी चालू वा, होतं? वा, वा. तुम्ही तर त्याचीच बघू नाही वाट की मी कधी मरते म्हणून. मी का मरू, तुम्हाला मारून मी? मला मारती का? हो. मारे उद्या नाही नाही नाही, राहू द्या. बरं का आला तिथं, कशामुळे आलात? इथं होय. इथे काय मला बायकोची आठवण आली, बायको दिसली नाही, म्हणलं आता कुठे गेली बाबा. आता आली बायकोची आठवण. आणि सकाळ धरून कुठे गेलती मग बायको? बायको होती ना, काम करत होती. काम करत होती, एवढं काम करायला लावलंय बायकोला. तुम्हाला काय वाटतं का नाही? मला काय वाटतं, माझ्या बायकोने लय काम करावा. हा, तेवढंच पाहिजे तुम्हाला, नुसतं काम केलं पाहिजे. बायकोला कधी हौसाने एक कधीच्या काळी पिझ्झा खायला मागितलंय, खाऊ घातला का कधी? पिझ्झा? हा, पिझ्झा. पिझ्झा पेक्षा जास्त हेल्दी खाते म्हणती, पिझ्झा खाऊ घातला का? बरं, तो तुमचा तो मित्र आलता ना माझ्याकडं, कोणता मित्र? तुम्ही पाठवून दिलं होतं ना त्याला, कुठे गेली म्हणून बघायला. हे, मी त्याला कशाला पाठवू? आलता, मला जाडी म्हणून गेला तो. जाडी? हा, तो लय लुकडा बांबू आहे का? ते तू काम करत नाही म्हणून म्हणलं असं जाडी. हो, तुम्ही सगळ्या गावाला असं सांगितलं ना, माझी बायको काही काम करत नाही, माझी बायको काही काम करत नाही, नाही. नाही. मी काम करत नाही तर तुम्ही जगता कसं, मला ते सांगा आधी. ऐक, मी कुणाला सांगत नाही. सगळे लोक तुला काय करतात बघत आहेत. मी घरीच असते, उन्हाळा पावसाळा हिवाळा सतत घरीच असते. माझ्या काही कामच करीत नाही. बापानी मी काम करावं म्हणून तुमच्या घरी मला पाठवलंय का, म्हणून लग्न करून दिलंय का? असं आहे का? माझी पोर आधी छान सुखाने नांदावं म्हणून दिलंय ना. छान सुखाने नांदायची ना, काय कमी आहे? कसं रानात जमताय, रानातलं कॅन्सल केलं, घरात ठेवलं, तेवढं मोठं विटा आणून टाकायला लावलं, तेवढं मोठे लेबर पण कामाला लावलं, सगळ्यांचं काम मीच करते, वरून स्वयंपाक करते, भांडे घासते, कपडे धुते, अजून काय काय करू मी? एकुलता एक जीव आहे माझा, आई जीव. बैला मरणाचा ताप आलाय बाबा. होयो, रातभर मला झोप नाही येत, झोप येत नाही, काम नाही ना इतकं त्याच्यामुळे. काम असतंय. तर मला रोज सकाळी उठायचं, झाडून मारायचे, कपडे धुवायचे, भांडे धुवायचे, इतक्या मोठ्या लोकांचा सगळ्यांचा स्वयंपाक करायचा. अजून ते लेबर आले की त्यांच्यासाठी चहा बनव, त्याला दिवसातून मला 5 वेळेस सगळ्याला चहा बनवत. अजून कोणतरी आलं ते चहा बनव, मग ते चहा बनवले, खरकटे भांडे पण घासत. किती काम आहे मला, किती तुमच्या घरात. लय काम आहे, मरणाचं काम आहे बा तुला. मग? तुझं कामच नाही कोणाला. मग बरं, चल. मला यायचंच नाही, मला लय चल आपण कंटाळा आलाय. बसू मी तिथं. आता जीवच देते, मी नको, जीवच नको, देते. नको, नाही नाही, मला जीव देऊ दे. नको, नको, नको. सका मग पिझ्झा खाऊ घालणार का? पिझ्झा? नाही तर मी जीवच देऊन नको, टाकते. नको, एवढं काय आपलं तर आहे नाही, इतकं सारा सारी करायला लागला. आपलंच राणे म्हणून आपल्या रानात चित नव्हतीस तू, आज आली राणा. बघितलं सगळं रान? हो, बघितलं. बघितलं, चांगलंय का? छान आली सोयाबीन. छान आली ना? मग कधीतरी येत जावा, आठवड्यात एखाद दिवस तरी यायचं, बघायचं रानात कसं आलंय, काय आलंय. मग हे काय त्याच्यासाठी चक्कर मारायला आली ना मी. चक्कर मारायला आली वय. मग मला वाटलं काय रुसून दिसून आली काय. रुसून नव्हता आले मी, रुसून वगैरे. मला तर वाटलं भाऊ गेली काय माहेरी. मी घरी बघितलं तुला, घरी नव्हतीस तू. कशी जाईन बरं माहेरी आता? नाही ना जाणार. मग मला वाटलं तुला इटा लय उचलायला लावल्या मी. मग अर्ध काम ठेवून आले तसंच. अर्ध 2 इट आहेत बाबा तिथे, 2. डोकं दुखायला म्हणून आले. तुम्हाला बघायला आलते मी इथं. तुम्ही म्हणतात ना मला रानामध्ये लय काम आहे, ते बघायला आलते मी. बघितलं मग? हो. किती काम? लय मोठं काम आहे. लय मोठं काम आहे ना? हो. मग आता येणार का कधी मध्ये रानात? मनात तर नाही, पण येवा तर लागन. काम खूप आहे. मनातून नाही ना? येईन आता, मनातून पण येईल. येशील ना? हा, काम करावंच लागेल रानामध्ये. स्वतःच रान आहे ना. पण एका अटीवर. कोणत्या? सोयाबीन झाली की मग मला सोन्याचं मंगळसूत्र करायचं छान वालं. चालते ना? ठीक आहे, चालेल. मग करत असेल तर मग मी पण येते, करते मग काम. करते ना? लगेच तिकडे फोन करायचा नाही, आणि फोन करून लगेच अर्धी माहिती द्यायची नाही त्यांना. ठीक आहे. नाही त्यांनी काय होतं माहिती का, आपल्या इकडल्या घरच्या माणसांचा आणि त्या माणसाचा एकमेकांना हिट येतो. हा, बरोबर. आणि कुणी कुणाला चांगलं पण वाटत नाही. हा, पुन्हा भांडण होतात. आणि मला किती इज्जत द्यायची हे तुझ्या हातात असतं. तू जर तिकडे चांगलं सांगितलं ना तर ती मला इज्जत देते, नाही तर तू असं काही सांगितलं ना ती मला इज्जत देणार नाही. तर आणि त्यांनी मला इज्जत नाही दिली की माझे आई वडील तुला इज्जत देत नाहीत. मग ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा गोंधळ होऊन जातो.
नाही सांगणार तर मी कॉल करून. मग तुम्ही पण मला हे करत जाऊ नको. तुम्ही पण मी एखादी कुठली गोष्ट मागितली देतात आणून तुला. मग एवढा मी पिझ्झा मागवलाय दिला आणून. पिझ्झा चांगला नसतो रे ते खायला. मग हे असं बोलतात तुम्ही पण. असं नाही बायकोला आपली एखादी कुठली तरी गोष्ट आवडती बाबा तिने मागितली तर देवा आणून. नाही ते कसं आहे शरीरासाठी पिझ्झा चांगला नसतो. मला बायकोची लई काळजी. मला वाटतं माझी बायको जास्त दिवस जगावा. तिने असलं खराब काही खाऊ नये. पिझ्झा खाल्ल्यावर मरतो माणूस. नाही मरत नाही पण शरीरासाठी चांगला नसतो पिझ्झा आहे का नाही. ठीक आहे चांगला नसतो तर नसतो. चलायचं मग. चला आता. हा अरे काय झालं. साडी ही साडी हळूच. वैभव म्हणत होता ते काय खोटं नाही गाड्या. काय तुला म्हणलं काय म्हणला ते. काय मी काय जाडी झाले असं म्हणताय का तुम्ही. एक तरी साडी उठता येणं बसता येणं या साडीमुळे प्रॉब्लेम होतो. मी जाड नाही झाले. नाही का. बरं चल हा चला घरी. एकदम तू हाडकोळी वारा आले की पडशील वाड्याने. मग बरं ऐक ना तुला भूक लागली ना. खूप लागले भूक लागली. मग मी तुझ्यासाठी पिझ्झा आणलाय. काय खरं आणलाय. नाही खोटं बोलतात. नाही आणलं. अरे खरं आणलाय म्हणून. आता तर म्हणला की शरीरासाठी चांगला नसतो पिझ्झा. तेव्हा असं मजेने म्हणलं. खरं आणलंय. खरं आणलाय. अయ్యో मला पण खायचं. चला खोटं तर नाही ना बोलत माझ्याशी. नाही बोलत खोटं. तुला खोटं बोलतो मी कधी. नाही चला.